जबरदस्त व्यक्तिमत्व पाहायला मिळाले मोहन मस्के साहेब. जाऊया आपण सामन्याकडे, मैदानाच्या आतमध्ये जाऊया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज असतील माझे साथी समालोचक मित्र मिस्टर अमित शर्मा. धन्यवाद राहुल. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवरांची मांदियाळी लाभले गेलेल्या या स्पर्धेकरता आलेले सर्व मान्यवर, सर्व खेळाडू तसेच महिला मंडळ, त्यानंतर सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा आयोजित नगरसेवक चषक 2026 मध्ये आलेले तमाम लाडके प्रेक्षक मायबाप सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसरा सेमीफायनल होईल सुरुवात. पीर बाबा पापडी वर्सेस जय भवानी वंगनपाडा. पहिल्या डबाला होईल सुरुवात. स्ट्राइक एंडला निलेश बंद्रे, नॉन स्ट्राइक एंडला जयेंद्र वाघे. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर मिलिंद. ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. हलकेचे मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर निलेश बंद्रे. बॉलर तयार मिलिंद. षटकातील दुसरा बॉल असेल. सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल दीपेक्षा कव्हरच्या दिशेने, खाली क्षेत्र आहे, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सायंकाळचं सत्र चालू झालेलं आहे. आलेले सर्व आमचे लाडके मान्यवर, दिग्गज मान्यवर या मान्यवर कक्षेमध्ये दाखल झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नितीनजी भोवत, त्यानंतर नौशाजी पागेक, मोहनजी मस्के, आलेले सर्व दिग्गज मान्यवर या विभागातील या मॅचचा आनंद घेण्याकरता दाखल झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस स्लाइस केला बॉलला, चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. स्ट्राइक एंडला बॅटर आहे मिस्टर निलेश बंद्रे. जबरदस्त तंत्रशुद्ध बॅटर आहे या संघाचा. मेरिट मध्ये जास्तीत जास्त तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. संघाची धावसंख्या 8 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 8 धावा ऑन द स्कोर बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. जय भवानी वंगनपाडा वर्सेस पीर बाबा पापडी. दुसरा सेमीफायनल आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. मिलिंद तयार, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट ने बॅट चेंज. विकेट किंवा चुके करतो, चेंडू जाईल शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 9 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. चुकी केलेली आहे विकेट किपरने. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धावसंख्या 9 धावा ऑन स्कोर बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. बॉल टाकून दिले 4. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राइक एंडला जयेंद्र वाघे असेल. इनफॉर्म बॅटर, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. ओव्हर पिच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक मिलिंदच्या माध्यमातून या बॉलवर राहिला गेलेला आहे. धावसंख्या 9 या अंकांवर कायम आहे. स्ट्राइक एंडला जयेंद्र वाघे असेल. बॉलर तयार मिस्टर मिलिंद. शेवटचा बॉल यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. षटक संपलेलं पहिलं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात.
मैदानावर उभा राहिल्यावर जो आत्मविश्वास येतो तो कुठेही मिळत नाहीये. क्रिकेट म्हणजे केवळ खेळ नाही तर जगण्याची कला आहे आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ प्रयत्न करतायत. हाफ टॅकर बॉल मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू खाली रक्षक सुंदर झेल अँड फलंदाज होईल फेल. मिस्टर निलेश बंद्रे बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद अभिषेक. पहिली विकेट डाऊन झालेली आहे. पापडी या संघाची मोठा फटका अद्यावत करण्याचा प्रयत्न होता बॅटर निलेश याचा, परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नाहीये. चेंडूवर टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये आणि तो झेल देऊन तंबूची आश्रयाला निघून जाईल. त्याच्या जागेवर नवीन बॅटर इंटर होईल. डावकरे हाताचा मिस्टर रोहित सुरुंग. धावसंख्या 9 अंकांवरती कायम आहे. परशुराम पहिल्या बॉलवर विकेटाला प्राप्त झालेला आहे. कॉन्फिडन्स देखील वाढला असेल या बॉलरचा. भरपूर चांगले प्रयत्न त्याला करावे लागतील. उर्वरित 5 बॉल मध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेला चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या पक्यापासून चेंडू दूर ट्रॅव्हल झाला होता. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 10 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेला आहे. स्ट्राईक एंडला जयेंद्र वाघे असेल त्याला मात्र प्रयत्न करावे लागतील. भरपूर कमी धावा या येताना दिसत आहेत परंतु जोपर्यंत जयेंद्र आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील. पापडी या संघाच्या हार्ड हिटर बॅटर आहे. आपण जर पाहिलं त्याचा विचार जर केला नागलेच्या मैदानावर जबरदस्त बॅटिंग त्याने केले होते. या मॅच मध्ये देखील त्याला करावे लागेल कारण सातत्य आणि चांगले प्रयत्न क्रिकेटमध्ये आवश्यक असतात. स्ट्राईक एंडला जयेंद्र वाघे. डेड बॉलचा इशारा पंचांचा. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने परशुराम गिरदोले. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने. फटका सुंदर आहे परंतु तितका चांगला क्वालिटी कॅच अजय यांनी कंप्लीट केलेला आहे. फलंदाज होईल बाद मिस्टर जयेंद्र वाघे. नाउ बॅक टू द डगआउट गॉन. विकेट पडली तरी हरलो नाही. पुन्हा उभा राहतो मी. क्रिकेट शिकवता आयुष्य कधी हार म्हणत नाहीये. हार मानणं नाही या बॅटरला. आणि जर पाहिलं तर यावेळेस नवीन बॅटर एंटर होईल सोहम दळवे. जरी विकेट डाऊन झाले महत्वाचे पापडी या संघाचे तर नक्की चांगले प्रयत्न करावे लागतील. या दोन्ही बॅटरला बॅटला स्पर्श होऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र 11 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 11 धावा. 4 बॉल टाकून दिलेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 2 धावा खर्च करतोय बॉलर परशुराम गिरदोले. जबरदस्त बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. हाफ टॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू ट्रॅव्हल होतो यष्ट्यांच्या वरून. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त बॉलिंग. जबरदस्त लाईन टू लाईन विकेट टू विकेट. अतिशय एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा. आत्मविश्वासाने बॉलिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. या मागील 5 बॉल मध्ये त्याने दर्शवलेला आहे.
2 धावा खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त एक्सपिरियन्स खेळाडू आहे या संघाचा आणि नक्कीच चांगल्या आत्मविश्वासाने बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये परशुराम. हाफ टकर बॉल हुक केलाय बॉलला, चेंडू जाईल इनटू द गॅप, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने 4 धावन करता चौकार. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खादे स्वागत. न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा आयोजित नगरसेवक चषक 2026 चे शानदार देखणं सुंदर आयोजन केलेलं आहे. न्यू स्टार मडवीपाडा या संघाने पहिलं पर्व आहे. जबरदस्त मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली गेली या आयोजनाकरता. रोहित वाघ नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. मिस्टर वाघ 0338 जर्सी प्रदान करून बॉलिंग ट्रॅक वर पहिला बॉल या षटकातील. या वेळेला रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न फिल्डर होता त्या ठिकाणी. एकही धाव मिळणार नाहीये या फटक्यावरती. चेंडू जाईल आता मात्र डॉट बॉल. धावसंख्या संघाची 15 वर पोहोचली गेलेली आहे. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटचा ओव्हर प्रगतीपथावर आहे. मिस्टर वाघ सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. हाफ टकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल फ्लाइंग स्लिपला एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 16 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. खर तर स्ट्रगल करताना दिसतोय या मॅच मध्ये पेरबाबा पापडे हा संघ. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ राहिला होता या संघाचा, परंतु या मॅच मध्ये भरपूर विकेट त्यांचे डाऊन झालेले आहेत. आणि आदरणीय सन्मान्य दामोदर परेड त्यानंतर राहुल साठवण यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसायचं आहे. वागरपाडा संघातील जबरदस्त खेळाडू आहेत, जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता नक्की चांगलं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. राहुल साठवण त्यानंतर दामोदर परेड दोघांना विनंती असेल आमच्या मुख्य मंचावर येऊन आपण आसन सवा. चेंडू सैल या वेळेला डॉट. 3 बॉल टाकून दिलेले आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला बॅटर असेल मिस्टर रोहित सोरोंग. स्ट्रगल करतोय. मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये. चेंडू खाली. अजय झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. आणि या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. तिसरा धावाचा प्रयत्न होणार नाही. हे 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या आणि स्कोर कार्ड 18 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा ओव्हर चालू आहे. जबरदस्त बॉलिंग करतोय रोहित वाघ. जबरदस्त बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून चालू आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. भरपूर कमी धावा त्याने खर्च केलेले आहेत. 5वा बॉल या षटकातील असेल. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. प्रेशर क्रिएट ऑन बॅटर. खरा परफॉर्मन्स दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. रोहित आणि सोहम दळवे मैदानाच्या आतमध्ये आहेत. संघर्ष करतायत आपल्या संघांकरता. त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाहीये. चेंडू जाईल. डॉट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल या षटकातील. या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डीप फाईन लेगला. फिल्डर आहेत. हलकेसे मिसफील्ड. त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत.
संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड 20 वर पोहोचले गेलेले आहे आणि 21 धावांचे लक्ष असेल जय भवानी वंगणपाळा या संघाला. जसा उंबराचे झाडाचा डाल तसा तुझ पोरी माझा गमाल पोरी येशील का तरपानाचा वालू नाचून नाचून पुता लागली तूर थाली गावन वाजाय लागली तूर थाली गावन वाजाय वाजवतार परी तरपानाचं जाऊ तरपानाचा. सेमीफायनलचा एक मॅन ऑफ द मॅच राहिला गेलाय तर विश्वनाथ जाधव ठरले गेलेत मॅन ऑफ द मॅच. प्लीज आपण या विश्वनाथ जाधव आणि आपला मॅन ऑफ द मॅच हा जो किताब आहे तो आपण इथून घेऊन जायचा आहे. विश्वनाथ जाधव मॅन ऑफ द मॅच. दामोदर परेड आणि राहुल साठवण आपल्याला विनंती आहे प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. दामोदर परेड आणि राहुल साठवण प्लीज आपल्याला विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. थँक्यू सो मच डीजे. आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत मिस्टर विश्वनाथ जाधवला. मान्य श्री नौशा पागी साहेब आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विश्वनाथ जाधव या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच करिता आपल्याला पाहायला मिळत आहे स्थानिक माथाडी कामगार च्या माध्यमातून क्रिस्टलची मोमेंटो जी आहे ती माननीय श्री नितीन भोवर आणि माननीय श्री नौशा पागी साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालंय. त्यांचं मनापासून आभार. केळी जी आहेत ती नक्कीच फ्रुट्स जे आहेत ते एवन जोडी मनोज गोवारी आकाश भोवर होईर यांच्या माध्यमातून मिळाले आणि थम्सअप कोल्ड्रिंक्स जे आहे ते निश्चित आले ते म्हणजेच विनायक मडवी रोहिदास कानात आणि दीपक किरकिरे च्या माध्यमातून त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करावा लागेल. विश्वनाथ आपल्याला विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. धन्यवाद अभिषेक. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आम्ही देणार आहोत. या समालोचन कक्षातून दोन बॅटर आहेत रोशन आणि मिलिंद तर बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर निलेश बंद्रे. पीर बाबा पापडी या संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर आहे. बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. खर तर चांगला खेळाडू आहे संघाचा परंतु बॅटिंग मध्ये थोडासा अपयशी राहिला. बॉलिंग मध्ये पाहावं लागेल कशा प्रकारे खेळ त्याचा राहील. या 20 धावा त्याने डिफेंड 21 धावा त्याने डिफेंड करायचे आहेत. 3 ओव्हरचा मॅच असेल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. पहिला बॉल षटकातील सुंदर फटका लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह हवेमध्ये चेंडू खाली कोणता क्षेत्ररक्षक नाही. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद अभिषेक. भरपूर कमी धावा डिफेंड करायचे आहेत आणि आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती 6 धावा खर्च केलेल्या आहेत. बॉलर निलेश शानिक. अतिशय सुंदर स्ट्रोक रोशन याच्या बॅट मधून आलेला आहे. षटकाराने अकाउंट ओपन करतोय. या बॉलला ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल मिडॉनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी सोहन दळवे. स्टॉप केलाय बॉलला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 7 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. लेफ्ट हँडर बॅटरला
हवेची साथ आहे. दुपारच्या सत्रापासून नक्कीच वारा हा भरपूर प्रमाणात वाहत चाललेला आहे. ऑन साइडच्या दिशेतून ऑफ साइडच्या दिशेकडे अगदी वेगाने वाहत चाललेला आहे. त्याच्या साथीने जबरदस्त फटके पाहायला मिळाले. डावकुरा त्याच्या बॅटरच्या माध्यमातून स्ट्राईक हेनला असेल मिस्टर मिलिंद. यावेळेस स्विंग अँड मिस, जबरदस्त बॉल, कमबॅक करणारा हा बॉल टाकलेला आहे निलेश या बॉलरने. चेंडू जाईल यावेळेला डॉट. 3 बॉल झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 7 धावा त्याने खर्च केलेले आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील 4था बॉल असेल. स्ट्राईक एंडला मिलिंद याला आपण पाहणार आहोत. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. बॅक टू बॅक डॉट. जबरदस्त बॉलिंग. चेंडू पण थोडस हलकाचा बाहेर वळतोय. चेंडू जाईल विकेट किपरच्या हातखंडामध्ये. जयेंद्र वाघे आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. जबरदस्त खेळाडू या संघाचे आहेत. बॉलर तयार निलेश बांद्रे. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. यावेळेस शॉट तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 8 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. या पहिल्या ओव्हर मधले शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. स्ट्राईक एंडला रोशन असेल. 7 वर तो खेळत आहे. रोशन तो निलेश बांद्रे. आता मात्र हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुंदर कॅच. आयुष्याच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद मिस्टर रोशन. बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद देखिए. अभी तो असली मंजिल पाना बाकी है. अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. अभी तो तोली है मुठ्ठी भर जमीन. अभी तोलना आसमान बाकी है. आणि नक्की चांगले प्रयत्न या ठिकाणी पापडी संघाच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहोत. धावा डिफेंड करायचे आहेत. 21 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये निलेश बांद्रे याने षटक हाताळलं. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर किफायती बॉलिंग त्याने केलेली आहे. फक्त 8 धावा त्याने खर्च केलेला आहे. तर दुसरा ओव्हर टाकण्याकरता मिस्टर आयुष वाघे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. आयुष बॉलिंग ट्रॅकवर. अपकमिंग यंगस्टर यंग टॅलेंट या संघाचा उभरता नक्की सितारा आहे पापडी संघाचा. डेड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. भरपूर प्रेशर आहे दोघां संघांच्या वरती. जबरदस्त प्रेशराइज मॅच आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये पापडी वर्सेस वंगनपाडा मॅच मात्र चालू आहे. बॉलर तयार मिस्टर आयुष वाघे. पहिला बॉल या षटकातील असेल. यावेळेला बॅट चेंज. चेंडू जाईल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. धन्यवाद दीजिए. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर बॅटची एज लागली होती. चेंडू सरळ निघून गेला होता. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. संघाची धावसंख्या 12 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे सहज. आणि आपण जर पाहिलं तर 4 धावा प्राप्त झालेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला. कशा प्रकारे धावा येताना दिसत आहेत. मान्यवर कक्षामध्ये आगमन झालंय दामोदर परेड आणि राहुल साठवण या 2 व्यक्तिमत्वांचं. त्यांचं यथोचित या ठिकाणी स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. न्यू स्टार मडवीपाड्याच्या वतीनं नगरसेवक चषक 2026 मध्ये. ओव्हर टू अमित. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक अधिकारी स्वागत. खरं तर वागलपाडा संघाचे अतिशय धमाकेदार दोन्ही खेळाडू आहेत. राहुल आणि दामोदर परेड त्यांचं झालेलं आहे शुभ आगमन. करूया मनपूर्वक अधिकारी स्वागत. आणि चेंडू जाईल यावेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स आयुष्याच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये. अगदी
कमबॅक करणारा हा डिलिव्हरी राणे अद्यावत केलेला आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला मिस्टर मिलिंद गिरदोळे याला आपण पाहतोय. मिलिंद 5 अंकांवरती तो खेळत आहे. बॉलर तयार आयुष. आपल्याकडे बॉल एज बॅटची. चेंडू जाईल इनटू द कॅप. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा करतात चौकार. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंगमी, झालो दंगमी, हा झालो दंगमी. पाहुनिया झालो दंगमी, पाहुनिया. धन्यवाद अतिशय जबरदस्त फटक्या. बॅटची एज लागली होती मिलिंद याच्या. चेंडू ट्रॅव्हल होता डीप दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. सगळी धावसंख्या 16 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 9 बॉलचा खेळ बाकी. 5 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. जय भवानी वंगणपाडा या संघाला जे काही करायचे आहेत ते स्वतःच्या हिमतीवर करावे लागेल. बॉलरला हा प्रकार बॉल. आता मात्र सुंदर कमबॅक. चेंडू पडन नंतर आता मात्र आतमध्ये वळणारा होता. चेंडू जाईल यावेळेला डॉट. कमबॅक करणं गरजेचं आहे. भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत या ओव्हर मध्ये देखील. बॉलर तयार आयुष वाघे. नेक्स्ट बॉल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल येण्याची शक्यता आहे आणि तो देखील आलेला आहे. डॉट बॉल जाईल. प्रेशराईज झालेला बॅटर मिलिंद गिरदोळे स्ट्रगल करतोय. 9 धावा त्याने बनवलेल्या आहेत. भरपूर डॉट डिलिव्हरी त्याने खेळलेल्या आहेत. जबरदस्त कमबॅक, जबरदस्त बॉलिंग आयुष वाघे. जबरदस्त बॉलर आहे या संघाचा. त्याला मात्र कॉन्फिडन्स वाढवून स्वतःवरती विश्वास दर्शवून नक्की चांगली बॉलिंग करावी लागेल आणि स्वतःला म्हणावं लागेल जबरदस्त बॉलिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र अंडराइज केला बॉलला. चेंडू जाईल इनटू द कॅप. फिल्डर आहेत. सुंदर फिल्डिंग. स्टॉप केलाय बॉलला. फेकी होईल बॉलची आणि या 2 धावा मात्र कंप्लीट. धावसंख्या 18 धावा ऑन स्कोर कार्ड लागला गेलेला आहेत आणि 6 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्याकरता 3 धावांची गरज. धन्यवाद ऋषिक. प्रयत्न आणि सातत्य या 2 गोष्टी जवळ असल्या तर आयुष्यात अशक्य असे काही नाही. प्रयत्न करावे लागतील या बॉलरला. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल नयन वाघे. या बॉलरला धावा डिफेंड करायचे आहेत ते म्हणजे 3. 6 बॉल मध्ये 6 बॉल 3 धावांची गरज. नयन वाघे बॉलिंग मार्क वर. पहिला बॉल या षटकातील. सुंदर बॉलची हाताळणी या वेळेला झालेली आहे. जाग्यावरनं प्रयत्न केला होता बॅटरने. कोणत्या प्रकारे फुटवर्क पाहायला मिळत नाहीये बॅटरच्या माध्यमातून. चेंडू जाईल या वेळेला डॉट. प्रल्हाद गिरदोळे आणि मिलिंद गिरदोळे आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांना आता मात्र करायच्या आहेत या 3 धावा. पाहणार आहोत जबरदस्त ही मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पापडी वर्सेस वंगणपाडा. बॉलर तयार नयन वाघे. आता मात्र एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होता बॉलरचा आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची
पिचिंग चेंडूला डिलिव्हर केला होता बॉलरने. एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होता बॉलरचा, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. चेंडू नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिच झाला होता. फ्री हिट बॉल. या वेळेला कमबॅक. जबरदस्त बॉलिंग, अॅक्युरेट लाईन, जबरदस्त बॉलिंगचा दर्जा. नयन वाघे कमबॅक त्याने दर्शवलेला आहे. जबरदस्त बॉलिंग आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून डेथ ओव्हर आहे, त्याला डावा डिफेंड देखील करायचे आहेत. एकंदरीत 2 स्ट्राईक एंडला प्रल्हाद असेल. 2 डॉट बॉल त्यांनी खेळलेले आहेत. नयन थ्यार आता मात्र अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. मिस्टर सुरेंद्र घाटाळ सरांचा आलेला आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची देखील कामगिरी महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये पंचांना न्याय देवता असं म्हटलं जाते. न्याय देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलेलं आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर अजय मडवी साहेब देखील ऍज अ पंच म्हणून या स्पर्धेकरता जबरदस्त सहकार्य त्याने केलेलं. यावेळेस सुंदर कॅच जयेंद्र बागे याच्या हातामध्ये. विकेट डाऊन होईल, बाद होईल. मिस्टर प्रल्हाद गिरदोळे बॅक टू द पवेलियन. गॉन. उजळणारे प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नाचा बाटला करा. आणि पाठला करावा लागेल विजयाचा बॉलरला मिस्टर नयन वाघे. 1 बॉलचा खेळ, 1 धावेची गरज असेल आणि 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 3 बॉल चा खेळ बाकी, 1 धावेची गरज असेल. सामना जिंकण्याकरता नवीन बॅटर एंटर होईल. भगवान प्रेशर असेल दोन्ही संघांवरती. बॅटर आणि बॉलरवर देखील प्रेशर आहे. क्रिकेटचा प्रेशर आहे आणि प्रेशर झुगारून चांगली बॉलिंग करावी लागेल. आता मात्र हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली रक्षक. विकेट डाऊन. जबरदस्त बॉलिंग मिस्टर नयन वाघे. नाव बॅक ऑन क्रिकेट. तराजूच्या काट्याप्रमाणे क्रिकेटचा हा मॅच नक्कीच वळत आहे. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने. आणि दोन्ही संघाचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 100% देणारे आहेत. जबरदस्त बॉलिंग नयन वाघे याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. या ओव्हर मध्ये तो साकारत असताना आपल्या संघांकरता जबरदस्त प्रयत्न, जबरदस्त खेळ त्याचा देखील राहिलेला आहे. या मॅच मध्ये स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याचा चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. आणि आता मात्र चुकी करून चालणार नाहीये. चांगली बॉलिंग करावी लागेल बॉलरला. नयन वाघे बॉलिंग ट्रॅक वर. तर नवीन बॅटर एंटर होईल मिस्टर अजय पागी. स्ट्राईक एंडला असेल. यावेळेस डिफेन्सिव्ह ड्राईव्ह. चेंडू जाईल गॅप मध्ये. एकदा मात्र कम्प्लीट. सामना जिंकलेला आहे. जय बाबा.